हॅलो मित्रांनो, बघा हे आमच्या बोरचं पाणी आहे. हे असं एकदम चांगलं पाणी आहे बोरचं. हे बोर आहे, बोरच्या ठिकाणी आहे. तिथे एक पोल दिसतोय का, तिथे बोर आहे. ही जांबाचं झाड आहे, तिथे जांभळीचे झाड आहे आणि हे आमचं घर आहे समोरचं. आणि इथं पाणी आहे चालू केलेलं. हे पाणी बघा, इथे पाणी लावलेले आम्ही चालू केले बोरचं पाणी. आणि हे पाणी असं इथून या ठिकाणी चाललेलं आहे. पुढं गहू आहे आपला, किंवा पाणी असं पाणी गेलंय. हे पण इथं ह्या गावात पाणी लावलंय. आणि हे आमचं डोबाड म्हैस आहे, म्हैस. आम्ही काय म्हणतो माहिती तुम्हाला, काय ग काळे, ही आमची काळी. चल, ही आमची काळी आहे. आमची म्हैस आणि इथं गहू आहे. आपण त्या गव्हाला पाणी लावलेलं मित्रांनो. आणि इतका भारी गहू आलाय ना, गव्हाचं रान आहे. इथं गहू टाकलेला आहे आपण. बा गहू आहे. हे मोहरी आहे. हे मोहरी आपण जी तडका मारतो ना डाळीला वगैरे, याला त्याची मोहरी झाड आहे. याला पीक आलेलं आहे मोहरीला. हे बस शेंगा आलेत तिला, त्याच्यात मोहरी निघते काळी. आणि मग हे गहू. आणि सुंदरसा असा दिवस माळाचा टाईम आहे. हे सूर्य मावळता सूर्य आहे. आणि खूप असा इथं सुंदर गहू आलेला आहे, दिसतंय ना. हां, हे तीळ आहे, तीळ. हिडे बनवतात आई. आणि हे आमच्या शेजारी आहेत, आई आहे आमच्या, यांचा हे शेत आहे. आणि त्यानं हरभरा केला आहे पहा. नाही, हे आईत पहा, नाही हिडो बनवत आहे, टाकतो यूट्यूबला. हां, हे आईत पहा. आणि यांचा हा शेत आहे यांचं हे पूर्ण. आणि हरभरा केलेला, ते हरभरा काढतात. कसं काय, बरं आहे. कसं आला हरभरा? हरभरा कसं काय आला तुमचा? लय चांगला, लय चांगला आलाय ना. किती मेहनत घ्यावी लागली, मस्त भरपूर कष्ट करावं लागले ना. भरपूर भरपूर. तेव्हा पीक येत आहे असं. हा, बोला ना तुमचं असं, तुमच्या शेतीविषयी सांगा लोकायला की कसे कष्ट करावं लागते. होय गा. हा बोला. लई लई खुरापलं, त्याला खायला टाकलं, पाणी धरलं. हा, सारं सारं कष्टच तवा ते आलाय माल. हां, पहा मित्रांनो, हे शेतकरी आहेत. आणि शेतकऱ्यांना किती कष्ट करून असं पीक उपजावं लागते जमिनीतून. आपण म्हणतो ना, नोकऱ्यावाल्याला जे नोकऱ्या करतात कंपन्यांनी सरकारी, त्यांना भरपूर असा पगार येतो. पण त्यांना ह्या जे काय पिकत आहे त्यांच्या ताटापर्यंत जे अन्न जात आहे, पण तो शेतकरी, हां, शेतकऱ्याशिवाय, हे आईसुद्धा म्हणतात शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्यांना नाही पिकवल्यावर कायचं नोकरीवाल्यांना खायला तरी काही पैसे खाते का माणूस. म्हणून आम्ही लोक काय करतो, नोकऱ्यावाले शेतकऱ्यांना आम्ही डिमांड नाही देत, त्यांच्या मालाला भाव नाही देत. आम्ही ना मेडिकलमध्ये गेलो तर कधी विचारत नाही, त्याचा भाव नाही करत आम्ही त्या गोळ्याचा. पण शेतकऱ्याच्या मालाचा आम्ही भाव विचारतो. आणि त्याच्याकडून भाव करून ते कमी भावात आम्ही त्याच्याकडून घ्यायचे प्रयत्न करतो. दवाखान्यात आम्ही त्याचा भाव नाही करीत. आम्ही डॉक्टरला कधी म्हणत तेवढं बिल का केलंस, किंवा मेडिकलला आम्ही म्हणत नाही तेवढं बिल का केलंस. पण आम्ही शेतकऱ्याला म्हणतो की ही जुडी आहे, ही भाजी जुडी आम्हाला 2 रुपयाची का आम्हाला 1 रुपयाला दी, किंवा 10 रुपयाची आम्हाला 5 रुपये दी. असं आम्ही भाव करतो. तर मित्रांनो, आम्ही भाव नाही केला पाहिजे. शेतकऱ्याचे माल आम्ही ज्या भावात आहेत त्या खरेदी केले पाहिजे. हे पहा, सुंदर असं आई आम्हाला ते भेटलेले आहेत. त्यांचा फोन आला आहे. हॅलो, हे फोनवर बोलतात. मी तुम्हाला त्यांची ही दाखवतो, शेती हरभरा. शिवाय हरभरा आहे बा. हरभरा म्हणजे टहाळ. हे हरभरा आहे, त्यानं काढला आहे बा. भरपूर असा हरभरा त्यानं केलेला आहे. आपण शेतकऱ्याला भेटलोत, असं त्याने काढून ठेवलं, जमा केला असा नाही का, असा हे गंज केलेला आहे. मी तुम्हाला ते उभा हरभरा दाखवतो. मग हे परत आपला गहू, हे माझा गहू पहा. हे बघ सूर्यफूल आलेले इथं. 1 मिनटं तुम्हाला मी ते हरभरा दाखवतो. हे हरभरा, हे पहा हरभरा. शिव आहे त्या आईने केलेला हरभरा. असा असतो हरभरा.
ह्यो वाळला आहे आणि हिरवा असा असतो. हे हिरवा आहे आणि हा वाळला आहे. हे त्यांचा हरभऱ्याचा पट्टा आहे, अख्खा जमीन त्यांची. आणि हे पहा आपला हे गहू, तुम्हाला मी गावात दाखवतोय. हे गहू खूप मेहनत घेतली. आणि इथे मित्रांनो ना सूर्यफूलसुद्धा आलेले आहेत, उगलेले आहेत. काही बी टाकलो होतं आम्ही. त्या आई हाका मारतात परत. तर हे सूर्यफुलाचं झाड दाखवतो मी तुम्हाला. हे पहा सूर्यफूल, याला म्हणतात सूर्यफूल. किती सुंदर आहे सूर्यफूल. दिवसमाळाचा टाईम आहे मित्रांनो. हे पहा ते एक झाड आहे आणि हे सारा गहू आहे. किंवा अख्खा पट्टा आहे मित्रांनो. मग मला एक गीताची ओळ बी आठवते. कविता होती आम्हाला 1994-95 मध्ये. ते मी गातो एक कडवं. काळ्या काळ्या शेतामंदी घाम जिरव जिरव, जेव्हा उगल उगल काळ्यामधून हिरव. काळ्या काळ्या शेतामंदी घाम जिरव जिरव, जेव्हा उगल उगल काळ्यामधून हिरव. हिरव्यामधून पिवळ न हिरव्यामधून पिवळ, काळ्या काळ्या शेतामंदी घाम जिरव जिरव. नमस्कार मित्रांनो.